Good morning, dear friends. In previous video, we have to learn acid. In this, acid is a sour in a taste and base is bitter in a taste. मग आपण बघितले की काही जे फ्रूट्स आहे ते फ्रूट्सला वेगवेगळा कलर्स आहे, वेगवेगळा चव आहे. तर सम फ्रूट्स आर स्वीट, सम्स आर टेस्टलेट, सम्स आर लेम ॲस्ट्रीन सोर. मग जे काही आंबट लागणारे फळच आहे ते ॲसिड आहे आणि जे तुरट किंवा कळवट लागणारे आहे ते काय आहे, बेस आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता आपण नेक्स्ट बघणार आहे इंडिकेटर. इंडिकेटर द सबस्टन्स विच आर नायदर ॲसिडिक नॉर बेसिक अँड आर केमिकली इनर्ट इन नेचर. काही जे सबस्टन्स असतात ते ॲसिडिकसुद्धा नसतात, बेसिकसुद्धा नसतात, पण ते डायरेक्ट निसर्गामध्ये समाविष्ट झालेले असतात. असे सबस्टन्स इंडिकेटर म्हणून यूज होत असतो त्याचा, ते आपण बघणार आहे. टचिंग or tasting of acid or base is very harmful and hence typical indicator are used to recognize them. बघा, जर आपण त्या इंडिकेटरची आपण चवसुद्धा ॲसिडची किंवा बेसची आपण चवसुद्धा घेऊ शकत नाही, ते किंवा त्याला टचसुद्धा करू शकत नाही, ते हार्मफुल असतात. पण काही जे आहे ते टिपिकल इंडिकेटर म्हणून त्याला संबोधित केलेलं आहे. द सबस्टन्स विच चेंजेस देअर कलर्स इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड ऑर बेस आर कॉल्ड इंडिकेटर. आणि जे काही सबस्टन्स जे आहे त्याचे इन द प्रेझेन्स ऑफ ॲसिड ऑर बेस म्हणजे ॲसिडमध्ये किंवा बेसमध्ये त्यांचा कलर चेंज होत असतो, त्याला इंडिकेटर असे म्हणत असतात. इंडिकेटर्स इन लॅबोरेटरी. मग लॅबोरेटरीमधले इंडिकेटर्स कोणते? इन द लॅबोरेटरी लिटमस पेपर इज मेनली यूज टू टेस्ट alkali or base. This paper is made by an extract of lichen plants. It is red or blue colored. Blue litmus paper turns red on dipping in acid and red litmus turns blue by alkali. Similarly, phenolphthalein, methyl orange, methyl red are used in laboratory in solution forms. Methyl orange indicator becomes pink in acid and yellow in alkali. बघा, काही जे आहे ते लिटमस पेपर जे आहे ते अल्कली असतात, काही बेस असतात, काही ॲसिड असतात, बरोबर. मग त्यांचा कलर चेंज होताना आपल्याला दिसतो. म्हणजे बेस ॲसिडमध्ये रेड लिटमस पेपर ब्ल्यू होत असतो आणि बेसमध्ये ब्ल्यू लिटमस पेपर रेड होत असतो, म्हणजे हे उलट होत असतं याच्यामध्ये. ओके. आणि अल्कलीमध्ये ॲसिडमध्ये जर अल्कली असेल तर अल्कलीमध्ये ब्ल्यू लिटमस पेपर रेड लिटमस पेपर ब्ल्यू होत असतो इन अल्कलीमध्ये. ओके. मग फेनॉल्फथेलिन इंडिकेटर जो आहे, फेनॉल्फथेलिन रिमेन्स कलरलेस इन ॲसिड अँड बिकम्स पिंक इन अल्कली. फेनॉल्फथेलिन हा कलरलेस असतो ऑलरेडी, म्हणून तो ॲसिडमध्ये कलरलेस येत असतो आणि अल्कलीमध्ये पिंक कलरमध्ये येत असतो. युनिव्हर्सल इंडिकेटर विच आर इन लिक्विड स्टेट चेंज देअर कलर इन द प्रेझेन्स ऑफ ॲसिड अँड बेस. मग युनिव्हर्सल जो इंडिकेटर असतो तो चेंज करत असतो ॲसिड अँड बेसमध्ये त्याचा कलर. ओके. मिथिल ऑरेंज बघा, ऑरेंज कलरमध्ये दिसत आहे आपल्याला. मिथिल ऑरेंज कलरचा दिसतोय. फेनॉल्फथेलिन कलरलेस आहे आणि मिथिल रेड हा रेड कलरमध्ये. पुढे बघा चार्ट दिलेला आहे. नेम ऑफ इंडिकेटर्स दिलेले आहे, कलर ऑफ इंडिकेटर्स, कलर इन ॲसिड, कलर इन अल्कलीमध्ये. बघा, लिटमस पेपर ब्ल्यू कलरमध्ये आहे. ब्ल्यू कलरचा लिटमस पेपर ॲसिडमध्ये रेड होत असतो आणि अल्कलीमध्ये ब्ल्यू होत असतो. रेड कलरचा लिटमस पेपर ॲसिडमध्ये रेड कलरमध्ये येत असतो आणि अल्कलीमध्ये ब्ल्यू कलर त्याचा होत असतो. मिथिल ऑरेंज इंडिकेटरमध्ये ऑरेंज कलरचा ऑरेंज कलर असतो आणि ॲसिडमध्ये तो पिंक होत असतो, अल्कलीमध्ये येलो होत असतो. फेनॉल्फथेलिन कलरलेस असतं, कलरलेस ॲसिडमध्ये सुद्धा कलरलेस येत असतो लिटमस पेपर आणि अल्कलीमध्ये पिंक होत असतो. मिथिल रेड इंडिकेटर जो आहे
त्याचा रेड कलर आहे आणि रेड ॲसिडमध्ये होत असतो आणि येलो हा अल्कलीमध्ये मिळत असतो आपल्याला तो प्रेझेंट. ओके, मग आता आपल्याला बघायचं आहे मेकिंग ऑफ नॅचरल इंडिकेटर्स. नॅचरल इंडिकेटर्स कसे बनत असतात. डोमेस्टिक इंडिकेटर्स आपण सुरुवातीला बघणार आहे. ऑन नॉन अवेलेबिलिटी ऑफ लॅबोरेटरी इंडिकेटर, नॅचरल इंडिकेटर्स कॅन बी मेड बाय यूजिंग सेव्हरल डोमेस्टिक सबस्टन्स. You must have seen yellow food stain turning red after washing with soap. This color change is a result of chemical reaction between turmeric and alkaline materials of soap. Here, turmeric acts as indicator. Natural indicators can also be prepared from red cabbage, radish, tomato, and similarly from hibiscus and rose. बघा, जे काही इंडिकेटर्स बनलेले आहेत ते आपल्या निसर्गातूनच मिळालेले आहे. ते काही असे डायरेक्ट आपण आपल्याला मिळालेले आहेत का नाही, तर ते निसर्गातूनच मिळवलेले आहेत. मग ते कोणते कशा पद्धतीने मिळवले आहेत, कसे त्याचे इंडिकेटर होत असतं, तर बघा आपल्याला ट्राय दिस करून बघायचं आहे. ॲपरेटस, हिबिस्कस, रोज, टर्मरिक, रेड कॅबेज लीव्स, फिल्टर पेपर, ETC. Activity A. Rub red petals of hibiscus flower on white filter paper. This gives hibiscus indicator paper. बघा, हिबिस्कस म्हणजे जास्वंदीचे फुलं जे आहे ते रब करायचं आहे आपल्याला. व्हाईट कलरच्या फिल्टर पेपरवर घासायचे त्याला, तर त्याला जो कलर येईल तो आपल्याला मिळाला एक इंडिकेटर हिबिस्कसचा. ओके, तसंच आपल्याला रोजचा आहे. रोज पेटल्स ऑन व्हाईट फिल्टर पेपर, सिमिलरली रब. म्हणजे आपल्याला गुलाबाचे पाकळ्या घ्यायचे आणि ते आपल्याला रब घासायचे आहे त्या फिल्टर पेपरवरती. मग त्याला जो गुलाबाचा पाकळीचा कलर होता तो कलर त्या व्हाईट फिल्टर पेपरला तर लागणार ना, म्हणजे तो रोज इंडिकेटर आपल्याला मिळाला. कट स्ट्रिप्स ऑफ पेपर, इट इज रोज इंडिकेटर पेपर. मग त्याला आपण काय म्हणणार आहे, रोज इंडिकेटर म्हणणार आहे. ओके, टेक टर्मरिक पावडर अँड ॲड ए लिटिल वॉटर इन इट. Dip filter paper or ordinary paper in turmeric water for some time. After drying, when strips of paper, prepare turmeric indicator paper in this way. बघा, मग टर्मरिकचं आपल्याला माहिती आहे की जर हळदीच्या पाण्यामध्ये जर आपण एखादी वस्तू टाकून ठेवा, म्हणजे कागद जरी टाकून ठेवला तर कागदला काही काळ ठेवला त्याच्यात 5-10 मिनिटांनंतर काढून ड्राय केला, त्याला कलर चेंज होत असतो. ओके, तसंच फिल्टर पेपर जर आपण त्या टर्मरिकच्या जे लिक्विड बनवणार आहे पाणी टाकून थोडंसं त्यामध्ये डीप करून ठेवला तर ड्राय केल्याच्या नंतर त्याला टर्मरिकला जो येलो कलर असतो तो कलर त्याला ऑरेंज कलर तो येत असतो, म्हणजे आपल्याला टर्मरिक इंडिकेटर मिळत असतो. ओके, देन आपल्याला कॅबेजचं आता करून बघायचं आहे. पुट लीव्स ऑफ रेड कॅबेज इन अ स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर अँड हीट इट. 1 solution of cabbage leaves, cool down, dip paper in it and dry it. Make strips of dried paper. In this way, prepare a red cabbage indicator paper. बघा, मग आपल्याला लाल पत्ताकोबीचे कसे म्हणजे रेड कॅबेज इंडिकेटर कसं मिळवता येईल, तर मग जे लीव्ज आहे रेड कॅबेजचे पत्ताकोबीचे ते आपल्याला थोड्याशा पाण्यामध्ये टाकून हीट करायचे, त्याला उकडायचे, बॉईल करायचे, नंतर त्याला थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला फिल्टर पेपर डीप करायचा. मग आपल्याला फिल्टर पेपरला त्याचा कलर जो कलर त्याचा झालेला असेल तो कलर त्याला लागणार, रेड कलर. म्हणजे आपल्याला काय मिळाला, रेड कॅबेज इंडिकेटर पेपर मिळाला. अंडरस्टँड? अशा पद्धतीने हे इंडिकेटर बनलेले असतात की कलर त्याचा चेंज होताना दिसतो. समटाईम्स, ओनली समटाईम्स तो कलर चेंज होत नाही. ओके, पुट आपल्याला आता नेक्स्ट चार्ट आहे. पुट सम ड्रॉप्स ऑफ फॉलोइंग सबस्टन्स ऑन इंडिकेटर पेपर्स प्रिपेअर्ड बाय द अबोव मेथड अँड राईट द इफेक्ट इन फॉलोइंग टेबल. बघा, आपल्याला सबस्टन्स घ्यायचे आणि त्याच्यामध्ये डीप करून बघायचं फिल्टर पेपर आणि खालील चार्ट कंप्लीट करायचं. ओके, सबस्टन्स आहे लाईम ज्यूस, निंबू पावडर घ्यायची. लाईम ज्यूस म्हणजे निंबू पावडर, म्हणजे बघा आंबट ह्या चवीचा असतो बघा. ओके, आणि इफेक्ट ऑन टर्मरिक पेपर. टर्मरिक पेपर म्हणजे टर्मरिक पेपर हा जो
फेंट ऑरेंज किंवा येलो कलर याला म्हणता येईल, या पद्धतीने तो येत असतो. हा जर आपण आंबट निंबू पावडरच्या याच्यामध्ये टाकला, तर डीप केला, तर काही काळानंतर 5-10 मिनटं सेकंदानंतर काढला, तर त्याचा कलर चेंज होताना दिसेल का आपल्याला? होईल ना. रेड कलर त्याला रेडिश कलर येणार आहे, म्हणजे तो काय झाला? ॲसिडिक कलर झाला. ओके, ॲसिडिक झाला. ओके. लाईम वॉटर, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, म्हणजे चुन्याचं पाणी जसं म्हणता येईल त्याला. फॉर एक्झाम्पल चुन्याचं पाणी, याच्यामध्ये आपण टर्मरिक पेपर टाकला, तर त्याचा कलर कसा होणार आहे? कलरसुद्धा चेंज होणार, त्याचा कलरलेस येईल किंवा तो मे बी व्हाईट कलरचा येईल, म्हणजे कलरलेसच येईल. त्याला मग बेसिक सोल्युशन आपल्याला मिळणार आहे. ओके, अंडरस्टँड स्टुडंट? डोंट फॉरगेट.